अरे थांबा जरा, आमच्या गावाची जत्रा बघूनच जावा, आमच्या जोपूळ गावाची। जसं की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी होती संभाजीनगरला। तर मी 31 मार्चला संभाजीनगरवरून निघाली होती नाशिकला जायला। तर मी मस्तपैकी संभाजीनगरवरून बस घेतली, AC बस, मस्त आरामशीर मी आली, नाशिकला पोचली। तिथे मला माझी फॅमिली भेटली। मग आम्ही सगळे मिळून आम्ही गेलो गावाला आमच्या जोपूळला। आम्ही जोपूळला संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत पोहोचून गेलो होतो। पोचलो, मग सगळ्या गप्पा वगैरे मारल्या, सगळ्या फॅमिली मेंबर्सला भेटलो, चहा वगैरे घेतला, रात्री जेवण वगैरे केलं, थोडी मजा केली आणि मग आम्ही झोपलो। आणि उद्या होता पहिला दिवस आमच्या जत्रेचा। जत्रा म्हणजे आमच्या खंडोबाचं लग्न, आमच्या गावाचं सगळ्यात मोठं फेस्टिवल असतं आमच्या गावाची जत्रा। तर 1 एप्रिलला होता पहिला दिवस आमच्या जत्रेचा। सकाळी मस्त सगळे लवकर उठले, रेडी झाले, नाश्ता पाणी केलं। तर बघूया हा फर्स्ट दिवस कसा जातो आजचा आपल्या जत्रेचा आणि ह्या दिवसामध्ये आपल्यासोबत काय काय होतं। सो गाइस, दिस इज माय फॅमिली। सो आज बहुत सिंपल रखा है बिकॉज यू नो ना आई मैं भी ज़्यादा थोपूंगी तो लगेगा कितना थोपा करके। सो आज सिंपल रखा है मैंने। सो गाइस उधर देखो, माटी में बोल चला। तर आता जे देव आहेत आमचे ते पाण्याला चालले, त्यासोबत खूप सारे आमचे गावाचे लोक आहेत ते जातात पाण्याला। तर मग असे सगळ्यांच्या दारोदारी असं आम्ही डेकोर करून ठेवतो, हर दारोदारी, कारण की ते सगळ्यांच्या दारात येतात, थांबतात, त्यांना कपडे वगैरे ते लोक देतात समथिंग आणि मग ते पुढे जातात। हे बघा अशा प्रकारे होते। तर ते तिथपर्यंत आलेत, अख्ख्या गावामध्ये ते राऊंड मारतात, अख्ख्या गावामध्ये फिरतात। हे बघा सगळे त्यांचा वेट करत आहे कधी ते इकडे येतील। ते पण सांगेल तुम्हाला सगळं प्रोसेस तुम्हाला सांगेल आता। हे बघा येतील आता आमच्या दारात, पण ते पाण्याला चालले आहेत। काही जणी पाण्याला, गावाचे हर सगळे लोक जातात चालत, 40 किलोमीटर चालतात सगळे। जे सगळे लोक आहेत ते टोटल 40 किलोमीटर चालतात। तर आमच्या फॅमिलीमधले पण छोटे छोटे पोरं वगैरे सगळे जाणार चालायला, आणि ते बिना चपलेचे चालतात आणि मग ते उद्या सकाळी लवकर येतात पाण्याला जाऊन। आमची पूर्ण फॅमिली करते। सगळे त्यांना कपडे घेऊन थांबले का, आम्ही पण त्यांना कपडे घेऊन थांबलो गाइस। नहीं तू नका ये भाऊ ने काढून घ्या। नाही
फर्स्ट डेचे फंक्शन जे होते आमचे इथेच संपतात दुपारपर्यंत. नंतर आम्ही जेवण वगैरे करून निघालो माझ्या दुसऱ्या गावी जायला, बिकॉज तिकडे आमचे काही रिलेटिव्ह थोडे त्यांची तब्येत ठीक नव्हती, आम्हाला तिकडे त्यांना भेटायला जायचं होतं. सो आम्ही सगळेच निघालो जेवढे पण पाहुणे होते, म्हणून गाडीमध्ये तर जागा झाली नसते एवढ्या लोकांना. सो आम्ही निघालो पिकअपमध्ये. जसं आम्ही नेहमीच कुठे जायचं असलं तर गावी आम्ही निघतो आम्ही डायरेक्ट पिकअपमध्ये. पण गाईज लिटरली एवढं ऊन होतं ना, माझी उन्हाने हालत माझी एवढी खराब होत होती ना, मला माहीत होतं मला की माझी तब्येत होणार आहे खराब. सगळे आम्ही पिकअपमध्ये बसलो. थोड्या वेळात आम्ही आमच्या गावी पोचलो. तिकडे सगळ्यांना भेटलो, चहा पाणी घेतलं. आणि गाईज हे गाव माझं ना खूप सुंदर आहे लिटरली. इकडचे लोक पण माणसं पण खूप चांगले आहेत, माझे मामी वगैरे. बट त्यांच्यासोबत काही जास्त वेळ टाईम स्पेंड करायला भेटला नाही. चहा वगैरे पिलं. तुम्हाला नेक्स्ट टाईम पण पक्का मी दाखवेल या गावी गेल्यावर की हे माझं गाव कसं आहे. गावाचं नाव आहे लखमापूर. सगळ्यांना भेटून थोड्याच वेळात आम्ही निघालो संध्याकाळपर्यंत घरी जायला, परत आमच्या म्हणजे गावी जायला. तर गाईज यू नो वॉट, मी एवढी थकली होती ना, मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. माझा चेहरा एवढा उतरला होता, मी एवढी थकली होती. आणि गॅस वॉट, जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. मी तिकडे गेली, थोड्या वेळ बसली वगैरे आणि नंतर थोडीशी मस्ती वगैरे केली. संध्याकाळी आमची एवढी मस्ती वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या झाल्या तिकडे. पण त्यानंतर काय झालं, येस, त्यानंतर मला आला मायग्रेनचा अटॅक. माझी तब्येत खूप खराब होऊन गेली. मला खूप जास्त मायग्रेनचा अटॅक आला, तर मी थोडं झोपून घेतलं. झोपली, मग उठली, मग जेवण वगैरे केलं आणि मी डायरेक्ट गेली झोपायला, बिकॉज माझी हालत पण नव्हती पुढे काय शूट करायचं किंवा काही बोलायचं. मेडिसिन्स वगैरे खाऊन मी झोपून गेली, लवकरच झोपली. तर आजचा दिवस असाच खूप मस्त संपला आहे. तर उद्याचा मेन दिवस आहे यात्रेचा. तर नेक्स्ट व्लॉग, माझा पुढचा व्लॉग नक्कीच तुम्ही बघा. तर भेटूया आपण आपल्या उद्याच्या व्लॉगमध्ये गाईज. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.